वेलकम बॅक गाईज. ओके, आय होप तुम्ही तुमचं गोल कार्ड रेडी केलं असेल. गोल कार्डवरती तुम्हाला तुमचं पूर्ण 6 महिन्याचं गोल वगैरे तुम्ही लिहून रेडी असणार आहे. ओके, तर ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की बिझनेस ग्रो करत असताना लोकांना वाटतं तुमचे प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस हा बिझनेस असतो आपला, पण तसं नाही आहे मित्रांनो. तुमचे प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस लोक नंतर घेतात, पहिल्यांदा ते तुम्हाला विकत घेत असतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. मी जी बोलतोय ती, लोक तुमचे प्रोडक्ट विकत घेण्या अगोदर तुम्हाला विकत घेत असतात. तुमच्यामुळं लोक तुमच्याकडे येत असतात. सो युअर प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस इज नॉट द बिझनेस, यू आर द बिझनेस. आणि जर तुम्ही तुमचा बिझनेस असाल, तुम्ही जर तुमच्याकडे पाहून लोक येणार असेल, तर तुम्ही एक चांगलं लीडर म्हणून स्वतःला पुढे आणलं पाहिजे. एक तुमच्याकडे पाहून लोकांनी प्रोडक्ट घेण्याची त्यांची इच्छा निर्माण झाली पाहिजे. त्यापद्धती तुमची हॅबिट्स पाहिजेत, तुमचं पर्सनॅलिटी पाहिजे, खूप चांगले दिसायला पाहिजे. अशातला भाग नाही, पण एक तुम्हाला जर ग्रो करायचं असेल तुम्हाला या गोष्टीचं असणं गरजेचं आहे की ॲज अ मी जेव्हा बिझनेस माझी जी ऑन्टरप्रेनरशिप जर्नी स्टार्ट झाली, माझे जे मेंटर होते त्यांनी मला कायम सांगितलं, तुम्ही तुमच्या स्वतःच्या जुन्या सवयीने तुम्ही नवीन काहीतरी आयुष्यात अचीव नाही करू शकणार. तुमच्या सेम माइंडसेटनी तुम्ही तुमचं अल्टिमेट गोल आयुष्यामधलं अचीव नाही करू शकत. जसं तुम्हाला जर 1,00,000 रुपये महिना जर तुम्हाला कमवायचा असेल, तर तुमचा 10,000 रुपये मंथली कमवायचा जर माइंडसेट असेल, तर तुम्ही 1,00,000 रुपये कधीच कमवू नाही शकणार. तर तुम्हाला इथेही ग्रो करावं लागतं आणि तुमच्या बॉडीच्या लेव्हलला पण तुम्हाला संपूर्ण गोष्टी अलाइन झाल्या पाहिजे. या सुद्धा गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. कारण की ते म्हणतात ना, की जसं की यू कॅन नॉट बी अ एंटरप्रेन्योर बाय हॅव्हिंग ए एम्प्लॉई माइंडसेट. तुम्ही जर प्रत्येक गोष्टीमध्ये पैसे वाचवणं, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला स्वतःला मागे खेचणं, काही लोकांना सक्सेस मिळाल्यानंतर काय होईल याचं सुद्धा फिअर असतं. तर या सगळ्या गोष्टी बाजूला काढण्यासाठी जर तुम्हाला चांगले रिझल्ट्स आयुष्यामध्ये हवे असतील, तुम्हाला तुमच्या फॅमिलीसाठी वेळ द्यायचा असेल, स्वतःसाठी वेळ करायचा असेल, काढायचा असेल, तर तुम्हाला या गोष्टी समजणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि तेच या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की तुमच्या हॅबिट्स, तुमच्या पुराण्या जुन्या हॅबिट्स जर तुम्ही सवयी जर बदलायला तयार नसेल, तर तुमच्या आयुष्यामध्ये ग्रोथ होणार नाही. हे कायम लक्षात ठेवा मित्रांनो. आणि तुम्हाला नुसतं तुमचा बिझनेस ग्रो नाही करायचा, तुम्हाला तुमच्या हेल्थ लेवलवरती, तुमच्या माइंडसेट लेवलवरती, तुमच्या फायनान्शियल लेवलवरती पण ग्रो करायचे आणि तुम्हाला तुमच्या रिलेशनशिप लेवलवरती पण ग्रो करायचे. हे चारही गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. ओके, सो मी तुम्हाला काही हॅबिट्स सांगणार आहे मित्रांनो, जे तुम्हाला आज आणि उद्यापासून तुम्हाला इम्प्लिमेंट करायला चालू करायचे आहेत स्वतःसाठी. त्याला काही एक्सक्युजेस नाही. ओके, त्यामध्ये पहिली हॅबिट आहे मित्रांनो, ती म्हणजे एक्सरसाइज. मी जसं म्हटलं की यू आर द बिझनेस. जर तुम्ही आजारी पडला तर तुमचा पैसा यायचा थांबतो. तुम्ही जर तुम्हाला स्वतःला फिट ठेवू शकत नसाल, तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील बॉडीचे, तर तुम्ही लर्निंगवरती फोकस नाही करू शकत, तुम्ही तुमचा बिझनेस स्केलवरती फोकस नाही करू शकत. सो डेली मित्रांनो तुम्हाला एक्सरसाइजची सवय लावायची. तुम्ही 15 मिनटं करा, अर्धा तास करा, कुठलाही व्यायाम करा, झुंबा करा, रनिंग करा, मॉर्निंग वॉक करा, किंवा असा वॉक करा ज्यामध्ये शक्यतो तुमचा चांगल्या पद्धतीची स्वेटिंग होईल, घाम निघेल वगैरे. अशी एक्सरसाइज तुम्हाला डेली सकाळी करायची मित्रांनो. सो उद्यापासून रात्री उशिरापर्यंत जागणं कायमचं आजपासून बंद करायचं आहे. आणि मी म्हणेल पुढचे साधारणतः 1 महिना 1.5 महिन्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये असलेले सगळे ॲप्लिकेशन उडून टाका. अकाउंट डिलीट नका करू, फेसबुकवरून अकाउंट डिलीट नका करू, यूट्यूबवरून अकाउंट डिलीट नका करू. मग फेसबुक आणि यूट्यूब हे ॲप्लिकेशन जे ठेवलेले ते ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल करून टाका. अकाउंट राहून द्या. तुम्हाला वाटलं ॲक्सेस करायचं तर तुम्ही ब्राउझरवरती जाऊन ॲक्सेस करा. पण हे जे अननेसेसरी तुमचे टाईम कन्झ्यूम आणि वेळ घालवणारे जे ॲप्स आहेत, जिथे तुम्ही रात्री बसल्यानंतर स्क्रोल करत असतात, हे हॅबिट पहिल्यांदा काही दिवसासाठी तुम्हाला बंद करायचं आहे. त्याशिवाय तुम्हाला हे प्रोग्राम इम्प्लिमेंट करता येणार नाही, तुमचा वेळ तुम्हाला काढता येईल. तुम्ही म्हणता माझ्याकडे वेळ नाही, प्रत्येकाकडे भरपूर वेळ आहे, प्रत्येकाकडे 24 तासच असतात. अंबानीकडे, टाटाकडे 24 तासच आहेत, त्यामध्ये ते ग्रो करतात. आपल्याकडे तेवढेच वेळ आहे, आपण योग्य ठिकाणी लावत नाही, म्हणून आपण ग्रो करत नाही. सो सगळ्यात महत्त्वाचं पहिली गोष्ट म्हणजे एक्सरसाइज. तुम्हाला तुमच्या स्वेटिंग होईल, घाम निघेल अशी तुम्हाला एक्सरसाइज चालू करायची उद्यापासून. सकाळी सकाळी लवकर उठायचं आहे, 7, 8, 9 वाजता उठायचं नाही. हा कुणाला नाईट शिफ्ट असेल ते एक्सेप्शनल आहे,
पण जेवढं लवकर तुम्हाला 5 वाजता उठायची सवय लावायची आहे, हळूहळू तुम्ही रोज 15-15 मिनटं लवकर उठण्याची सवय लागा. एक्सरसाइज जर तुम्हाला स्वतःला स्ट्रेच करू शकत नसेल मित्रांनो, स्वतःला जर तुम्ही पुश करू शकत नाही, स्वतःच्या जुन्या सवयी बदलायसाठी जर तुम्ही अ, बदलू शकत नसेल, तर तुम्ही विचार करा तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये रेव्हेन्यू, ग्रोथ, इम्प्लिमेंटेशन, नवीन सगळ्या गोष्टीची स्ट्रॅटेजी लावणं, ह्या गोष्टी कशा करणार आहे? आधी स्वतःवर विजय मिळवायला शिकवा, बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिक व्हायला लागतील. आणि हे मला माझ्या मेंटरनी कायम सांगितलेलं आणि मी त्या सगळ्या गोष्टी फॉलो करतो. मी डेली एक्सरसाइज करतो. तुम्ही काहीही करा, ज्यामध्ये तुमचं काम रनिंग, तुम्हाला एक्सरसाइज करायचे, पुशअप्स वगैरे, जिमला जायचे, काही करा, पण डेली एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही बिझनेस आहात, तुम्ही फिट राहणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी असते मित्रांनो रीडिंग. रीडिंग म्हणू शकता किंवा तुम्ही कोर्स पाहू शकता, कुठले नवीन काही लर्निंग शिकू शकता. तुमच्या बिझनेसमध्ये सेल जनरेट करण्यासाठी किंवा ग्रोथ करण्यासाठी जे काही तुम्हाला रीड करता येईल, बुक्स असतील किंवा न्यूजपेपर्स असतील, जिथे मध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजी मिळत असेल, काही जर्नल्स असतील किंवा तुम्हाला वाटलं की तुम्हाला काही कोर्सेस तुम्ही घेतलेले आहेत ते तुम्हाला कंप्लीट करायचे. डेली एक्सरसाइज झाल्यानंतर अर्धा तास तुम्हाला तुमचा रीडिंगसाठी द्यायचा आहे. प्रत्येक व्यावसायिक जो आत्तापर्यंत जगामध्ये ज्यांना मोठं कमवलं आहे, जो बिलियनियर मिलियनियर बनला आहे, प्रत्येक जणामध्ये तुम्हाला ही कॉमन हॅबिट पाहिजे, ते लोक खूप रीड करतात. तुमच्या बिझनेससाठी लागणारे पुस्तकं विकत घ्या, काही करा, पण तुम्हाला रीडिंग ही सुद्धा तुम्हाला डेली अर्धा तास 1 तास करायचीच आहे. ओके. त्यानंतर तिसरं आहे मित्रांनो तुम्हाला गोल्स रायटिंग. ओके. हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, की जसं तुम्ही गोल कार्ड लिहिलं, वाचलं, पण तेच जर गोल्स तुम्ही जे काही समजा 6 महिन्यामध्ये अचीव्ह करायचे असेल किंवा तुमचे जे ॲस्पिरेशनल गोल असेल, ओके, जसं की माझ्या घरामध्ये मला मर्सिडीज BMW घ्यायची आहे. माझं एका चांगल्या पॉश एरियामध्ये साधारणतः 1 करोड रुपीचं माझं 2 BHK 3 BHK फ्लॅट किंवा घर असावं. त्यानंतर माझ्या बिझनेसमध्ये कन्सिस्टंटली मी 5 लाख रुपयाचा दर मंथली रेव्हेन्यू जनरेट केला पाहिजे. त्यानंतर मला एक आयुष्यामध्ये माझं एक बुक लिहायचं आहे, त्या बुकचं नाव वगैरे. सो असे गोल्स तुम्ही डेली राईट केले पाहिजे. दिस इज व्हेरी व्हेरी पॉवरफुल टेक्निक. प्लीज अवॉइड करू नका. फक्त महिनाभरासाठी करून पहा, तुम्हाला लगेच तुमच्यामध्ये खूप चेंज दिसेल. तुम्हाला गोल्स रायटिंग करणं खूप गरजेचं आहे. गोल्स रायटिंग केल्यामुळे तुम्ही दिवसभरासाठी फोकस्ड होता की आपल्या आयुष्यामध्ये टॉप प्रायोरिटी काय आहे. सोशल मीडियावरती वेळ वाया घालण्याचं बंद करा, स्क्रोलिंग वगैरे बंद करा. सोशल मीडियाचा वापर करायला शिका तुमचा बिझनेस ग्रोथ करण्यासाठी. ओके. सो गोल्स रायटिंग सुद्धा खूप गरजेचं आहे. तुमचे जे काही तुम्हाला आयुष्यामध्ये अचीव करायचं, ज्या पद्धतीची लाईफस्टाईल तुम्हाला जगायची, गोल्स रायटिंग करणं गरजेचं आहे. आणि फोर्थ म्हणजे मित्रांनो मेडिटेशन. तुमचं माइंड शार्प ठेवण्यासाठी, शांत ठेवण्यासाठी, क्लिअर ठेवण्यासाठी मेडिटेशन खूप गरजेचं आहे. तर डेली मेडिटेशन करायला चालू करा. ॲटलिस्ट अर्धा तास 15 मिनटं डेली मेडिटेशन करा, ज्यामध्ये तुम्हाला कोणी मेडिटेशन टेक्निक्स तुम्ही सद्गुरूचं ट्राय करू शकता. तुम्ही रामदेव बाबा शिकवतात त्यांचा ट्राय करा. शिल्पा शेट्टी शिकवत असेल तर कोणीही, ज्याच्यामध्ये किंवा विपासनामध्ये जर तुम्ही गेले असाल तर विपासना खूप चांगलं सेंटर आहे. 10 दिवसामध्ये तुम्हाला खूप तुमचं माइंड क्लिअर करून देतं. सो त्यांचेसुद्धा टेक्निक्स असतील, तुम्ही गुगलवरती सर्च करा. कुठलेही कोणाचे मेडिटेशन फॉलो करा. सद्गुरूचे साऊंड मेडिटेशन तुम्ही हेडफोन टाकून पण ते मेडिटेशन करू शकता. तर हे मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे. तर ह्या चारही गोष्टी तुमच्या हॅबिट्स तुमच्या सक्सेससाठी खूप 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 गरजेच्या आहे. ओके. या चारही गोष्टी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट करायच्या असेल, जर तुम्हाला ग्रो करायचं असेल. ओके. तर मित्रांनो, असा आपला डे 1मध्ये मी तुम्हाला माझी स्टोरी सांगितली, गोल सांगितले, हॅबिट्स सांगितले. आय होप तुमचे गोल्स वगैरे सगळे रेडी असेल. आणि आता या हॅबिटच्या तुम्ही ज्या हॅबिट्स मी सांगितलेल्या आहेत, तर जे लोक हॅबिट्सचं चॅलेंज स्वीकारणार आहात, ओके, त्यांनी मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये शेअर करा की तुम्ही प्रत्येक हॅबिटसाठी डेली किती वेळ देणार आहात आणि कधी देणार आहात. हे खूप गरजेचं आहे. डे 1मध्ये तुम्हाला फेसबुक ॲडव्हर्टायझिंगचं काही शिकवलं नाही, पण मला तुम्हाला नुसतं फेसबुक ॲडव्हर्टायझर नाही बनवायचं आहे, एक सक्सेसफुल उद्योजक बनवायचं आहे. टूल रन करणं म्हणजे ॲडव्हर्टायझिंग करणं नाही मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला या गोष्टी सगळ्याचं फाउंडेशन राईट पाहिजे. ओके. तुम्ही या सगळ्या गोष्टी तुमच्या इम्प्लिमेंट करा. तुमचे गोल कार्ड्स रेडी असतात, तुम्ही उद्यापासून तुमचे हॅबिट्स ठरवता आणि त्या पद्धतीने तुमचा वेळ डेडिकेट द्यायला चालू करताल. ओके. जे तुम्हाला टास्क दिलेले मित्रांनो कंप्लीट करा आणि ज्या गोष्टी मी सांगितल्या यावरती पूर्णपणे विचार करा. ओके. तोपर्यंत तुमच्या सर्वांचे
धन्यवाद मित्रांनो.